जॉगिंग चालली आहे त्यांची. मावशी रेती का टाकली ती? रेती नाही, ती माती आहे. ना टाकायचं, ही खराब माती आहे. आता हा जिथं पांढरा दिसतो तो पुन्हा म्हणजे डबल काम वाढलं, डबल मेहनत वाढली. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, क्रिकेटचा विषय जून महिना चालू झालेला आहे आणि आता ग्राउंडवरती म्हणजे सर्वात मोठं आणि छान काम म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मधल्या ग्राउंडची विकेट बनवणे. का तर पाऊस जर जोरात चालू झाला ना तर त्याची लेवल वर खाली होईल, तर ती लेवल होऊ नये वर खाली म्हणून व्यवस्थित त्याला लेवल करणं आणि त्याच्यानंतर थोडं त्याच्यात पाणी मारून त्याच्यानंतर ग्रास लावणं. तर तो ग्रास आपण जो बरमडा जो ग्रास आहे तो खास क्रिकेटसाठीच वापरला जातो आणि तो आपण आजूबाजूला जे तुम्हाला दिसतंय संपूर्ण माझ्या आजूबाजूला, तर त्याच्या साईडने जेवढा तो ग्रास वाढत जातो तो तिथून काढतो आपण आणि विकेटला लावतो आहे. आणि जिथे जिथे नाही आहे तिथे पण लावायला तो घेतलेला आहे. तर चला, तर मी तुम्हाला मधल्या विकेटचं काम दाखवतो. सुंदर असं वातावरण आहे, छानपैकी पक्ष्यांचे आवाज पण सुंदर सुंदर येतात. ही साईडची आपण जेवढी एक्स्ट्रा जो घास आला होता तो संपूर्ण तिकडून साईडने काढून इथे जमा केलेला आहे आणि इथून जसा जेवढा लागतो तेवढा आपण मधल्या विकेटला घेऊन जातो आणि तिकडे लावतो आपण तो घास. नाही, सुक्यावरती गवत लावता येणार नाही, पहिलं थोडंसं ओलं करून आणि त्याच्यामुळे फटाकशी तो गवत आतमध्ये लागला जातो. हे असं ग्रास लावलं जातं. आता ही पहिली विकेट आहे. पहिल्या विकेटवरती ग्रास आणि सेकंड आणि थर्ड विकेटचं पण 3 विकेटवरती काम म्हणजे पूर्ण करायचंच आहे. ही मधल्या विकेटचं काम आपलं चालू आहे आणि संपूर्णपणे आपण असं काम करतोय. मावशी, लांब लांब ठेवू नका, जवळजवळ गवत लावा. तो हा असं आपण साईडने गवत काढलेला आहे, हा मग तो आणून लावायचं काम चालू केलेलं आहे. ही मेन मधली विकेट आणि ते पाणी ह्याच्यासाठी आपण मारतो का तर विकेट थोडी नरम राहावी आणि लगेच ग्रास लागावा आणि ग्रासला लगेच पकड भेटावी म्हणून पाणी मारायचं काम पण चाललेलं आहे. तर मित्रांनो, पहिली आणि सेकंड विकेट ग्रास लावून झालेलं आहे. आता पुढे राहिलेलं आहे म्हणजे आणि ती साईड आकाश सुंदर असं दिसतंय, खूप सुंदर. हा जो बरमडा ग्रास आहे हा असा पसरत जातो, त्याच्यातला जंगली काढून मग हा आपण तिकडे लावणार आहे, पण तो जंगली पण ओळखता आला पाहिजे आहे.
म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे जेवढा घास आहे म्हणजे आपण वेस्टेज काही इथून जाऊन देत नाही आहे, म्हणजे इथलंच इथे वापरतो आपण. आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत तर पेट्रोलचा खर्च आहे, मेकॅनिकलचं खर्च आहे. आता ती मशीन जरा बंद पडली आहे, त्या मशीनचं पण काम करायचं आहे. मेकॅनिकलला मी बोलवलेलं आहे की जी कटर मशीन जी आहे दुसरीवाली एक आहे ती पण लागणार आहे. जोपर्यंत पाऊस नाही पडत तर त्या कंपनीवाल्याला बोलवलेलं आहे की येऊन मशीन बनवून जा. कारण त्यांनी ऑलरेडी मागे चेक केली होती पण पार्ट त्याच्याकडे नव्हते. पण त्याचा आता मला कॉल आलेला आहे की पार्ट अवेलेबल आहे, कधी येऊ. तर ती मशीन रिपेअर करायची आहे. आणि परत आता माळीची तब्येत आधीमध्ये बिघडलेली असते एकाची आहे, तर त्याला पण आता दवागोळीला पैसे द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथलं सर्व काम बघावं लागतं संपूर्ण. तर त्यांच्या अडीअडचणीला उभं राहायचं, नुकसान काय होते काय नाही ते करत राहायचं आहे असं. गोली कब लोगे? मैं 1 बजे. वो तुम्हें यहाँ पे कैसा लग रहा है, काम कैसा लग रहा है, ग्राउंड कैसा लग रहा है? सर ग्राउंड अच्छा है, हवा भी अच्छा आता है सर. अच्छा, पण जो जहाँ पे कर रहे थे उससे बेटर है यहाँ पे? मस्त है सर, उससे बेटर है, लाख गुना अच्छा है. अच्छा. मित्रांनो कसं आहे माहिती आहे की आपल्याकडे आता सध्या त्याची म्हणजे तब्येत पण बरी नसते, पण काळजी घेतली पाहिजे कारण त्याच्या गोळ्या चालू आहेत. आणि माझ्या डोक्यात आहे की एक चांगला कुठला तर डॉक्टर त्याला दाखवून द्यायचा आहे आणि मग त्याचं काम चालू आहे. पण तो कामाला खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे काम करतो, असं नाही की काम करत नाही आहे. आणि मीही त्याला सांगितलेलं आहे की तुला जर थंडी ताप काय असं वाटलं तर बिंदास तू आराम करू शकतोस. असं नाही की अरे काम ते राहिलं आणि तू करत नाही आहे. तर काळजी पण त्यांची घेतल्या गेल्या पाहिजे आहे. इथे हेच नाही की ते मावशा पण मला असं वाटलं की ते आजारी आहेत तर मी पण त्यांना थोडी सोड देतो की बाबा बसा आराम करा, खूपच जास्त वाटलं तर घरी थांबा असं. आणि कारण एवढं मोठं ग्राउंड हँडल करायचं आहे, खायची गोष्ट नाही तर त्यांच्या नुसतं मागंच पळत राहिलो तर काय होईल, ते कायमच्या इथून पळून जातील. त्याच्यामुळं त्यांची पण मी काळजी घेतो, म्हणजे जशी गवताची काळजी घेतो, झाडांची काळजी घेतो, इथली साफसफाईची काळजी घेतो, मेंटेनन्स ठेवण्याची काळजी घेतो, तसं स्टाफ लोकांना पण नीट हँडल करता आलं पाहिजे आहे. आणि ते प्रोफेशनल माळी आहेत, ते विकेटमध्ये त्यांचे असं वाटतं की काहीतरी आहे, पण विकेटपासून त्यांना खूप त्याचं नॉलेज आहे. आणि जे काय माहीत नसेल ते मी वरवर मी सांगतो, हे असं नाही हे असं करायचं आहे. मग त्यांना पण माझ्याकडून विकेटबद्दल माहिती मिळते आहे. पण त्यांना आणि ते सर्व मेंटेनन्स असं बघावं लागतं की त्यांना कपड्यांसकट मी बघतो, म्हणजे टोपी, कपडे किंवा त्यांना पाणी लागणारं बिस्लरीचं रोजचं पाणी आहे त्यांना, तर ह्या सर्व गोष्टी लागतात आहे. पेट्रोलचा खर्च आहे, इंजिनचा खर्च आहे, त्याचा मेंटेनन्स आहे, इथं लागणारे काही हत्यार आहेत ते मी आणत राहतो. तर हे असं प्रत्येक महिन्याला काही ना काही लागतच असतात. आता त्यांना रेनकोट दिलेले आहेत. आता पाऊस चालू झालेला आहे, आधीमध्ये पाऊस आला तर काम मी ठेवत नाही आहे, लगेच त्यांना सांगतो की रेनकोट घाला आणि कामाला लागा, आणि त्याच्यावर मी पण काम करू लागतो. तर आता बोलता बोलता तो त्याचं लगेच काम करायला त्यांनी घेतलेलं आहे. असं पाऊस 2-3 दिवस झाला नाहीच, मग लगेच कटिंग करायला लगेच सुरुवात करेल आजूबाजूच्या ग्रासची. मित्रांनो तर हे अशा वेल बिल येतात आहे ग्राउंडवरती, हे बघा. तर हे असे जंगली ग्रास येतात आहे आणि ते काय करतात, आपल्या मेन क्रिकेटच्या ग्रासाला मारून टाकतात आहे. हे बघा, हे संपूर्ण असं हे सर्व काढायचं आहे. म्हणजे 4 महिने ही कसरत आहे. माणसांनाच नाही तर जनावरांना सुद्धा आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळायला आवडतं. जॉगिंग चालली आहे त्यांची, कारण ते हिरवळ दिसतं ना ग्राउंड, त्याच्यामुळे येतात आणि आल्यानंतर ते नुकसान करतात आहे, पूर्ण त्यांचे पाय बी उमटतात आहे. म्हैस अंगावरती येत होते आणि हे बघा, हे असे त्यांचे पाय उमटतात. ते बघा एवढे खड्डे ते पाडतात आहे, पूर्ण ग्रास खाऊन टाकतात आहे ते. मग आणि ते नुसतं ग्रासच नाही की त्यांचे जे पाय पण असे उमटतात ना, ती जागा पुन्हा भरून काढायला भारी पडतं. आता मी माळीला पाठवलं त्याला हकलायला. मित्रांनो अशा पद्धतीने त्रास होतो ग्राउंडवरचं. दिसतं सहज काम, पण हे सहज काम नाही आहे. पूर्ण म्हणजे खूप ग्राउंड मेंटेन ठेवणं खायची गोष्ट नाही आहे.
हा ग्रास लावलेला आहे संपूर्ण. आता फक्त 10% राहिलेला आहे 10 ग्रास लावायचा. आणि ही जी व्हाईटवाली दिसते ही खराब माती मावशीने टाकलेली आहे. ती खराब माती टाकायची नसते, त्याच्यामुळं तो गवत वरती येत नाही आहे. मावशी रेती का टाकली ती? ती नाही, ती माती आहे. ती त्यानं ती कसं ना टाकायचं, ही खराब माती आहे. तर मित्रांनो, आता ग्राउंडवरती जे मी तुम्हाला जो ग्रास लावला होता तो ग्रास असा आहे की दाखवतो की माळ्यांसंग जर स्ट्रिक्टली नाही राहिलं आणि त्यांच्याशी बोलणं नाही का, तर त्यांना पगार तर आपण देतोच आहे. आणि पगार देऊनसुद्धा जर कामाचे नुकसान होत असेल तर ती सर्वात मोठी नुकसान आहे क्रिकेटच्या ग्राउंडवरती. तर त्यांना मी एकीकडे कामाला लागलो माळीला घेऊन ग्रास कटिंगचं, आणि त्यांना सांगितलं की इकडे मावशांना सांगितलं की तुम्ही इकडे ग्रास लावा तुम्ही. तर त्यांनी काय केलं, त्या दिवसामध्ये ग्रास असा फक्त टाकून दिला आणि एकमेकींवरती ढकलतात आहे की हिने लावला. आणि समोर जाऊन विचारलं तर ते म्हणतात नाही सर ग्रास येईल. म्हणजे ही नुकसान होते आहे. म्हणजे ह्या लोकांना जर आपण स्ट्रिक्टली नाही बोललो तर मग ग्राउंडच्या नुकसान होईल. म्हणून या माळ्यांशी स्ट्रिक्टली पण केव्हा केव्हा बोलावं लागतं का, आता काम व्यवस्थित झालं पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवतो ग्रासची काय नुकसान झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ही आपली प्रॅक्टिस विकेट आहे. आणि त्या विकेटवरती मावशांना मी काम सांगितलं होतं की त्यांनी वरती तो ग्रास टाकून दिला होता. आता तो ग्रास तिथं राहिलेला नाही आहे, कारण त्यांनी वरच्यावर ग्रास टाकला आणि एकमेकांचं नाव सांगतात आहे. तर ते पुन्हा मी लावायला घेतलेलं आहे आणि त्यांना तिकडे बसवलं आहे. बघा, हा संपूर्ण वरती ग्रास उडाला आहे. हे जे तुम्हाला पांढरं दिसतं आहे तर हा वरती लावला आहे. ह्याला ॲक्च्युली खाली रोवायचा असतो. तो रोवला की मग त्याला ताकद भेटते, मेन माती, कारण त्याला मूळ त्याला पकडायला भेटत नाही आणि वाऱ्याने ते निघून जातं. तर असं, आणि त्यांना बोललं का त्यांना ते खटकतं सुद्धा, पण नुकसान होते ना ग्राउंडची. हा रनअपचा पट्टा आहे, त्याच्यामध्ये तो ग्रास लावायचा असतो. हे बघा, हा सफेद ग्रास हा इथेच नाही, इथे पण तसंच केलेला आहे. आणि जेव्हा येऊन बघितलं तर 2 दिवसामध्ये संपूर्ण पांढरा झालेला आहे. आणि हा इथे पण असंच टाकून दिला त्यांनी. हे बघा, तुम्हाला सर्व पांढरं झालेलं दिसत असेल. ही बॅटिंग पिच आहे नेटमधली. आणि मी जेव्हा समोर होतो ना तर मी स्वतः त्यांच्यावरती मग मला कळालं की यांच्यावर राहिलं तर मग काम थोडं फास्ट होतं. पण मी आता त्यांच्यावर राहून मग बाकीची कामं पण राहतात. आणि एक तर मी सांगितलं आपल्याकडे स्टाफसुद्धा कमी आहे. आता हा मी जो त्यांच्यावर राहून लावला तो हे बघा मस्तपैकी हिरवळ येत चाललेली आहे. आणि अजून हे काम संपलेलं नाही आहे. हे काम खूप अजून बाकी आहे. का आता मेन ग्रास कटिंगचं काम चाललेलं आहे. आणि मी ज्यावेळी त्यांच्या संग बसलो तर तुम्ही बघत असाल, हे बघा सुंदर ग्रास यायला लागलेला आहे, हिरवळ दिसते तुम्हाला. हे बघा, हा संपूर्ण हिरवळ दिसते. आणि हा आत रोवायचा असतो. आता मी माळ्याला बोलवलं, जेंट्स माळ्याला, आणि त्याला सांगितलं की ग्रास लावायचा. आता हा जिथं पांढरा दिसतो तो पुन्हा म्हणजे डबल काम वाढलं, डबल मेहनत वाढली. आता ती लावतोय आपण. रख दो इधर, हे नाही लाया खरंच. आता हा पुन्हा गवत आणलाय, पुन्हा इथे आपण लावतोय. अभी ना जल्दी लेके आ जाओ. थोडंसं बोलावं लागतं स्ट्रिक्टली, का तर कामं फास्ट झाली पाहिजे पावसामध्ये. अशा पद्धतीने हा ग्रास लावायचा आहे. ह्याला असा खड्डा करावा लागतो. आणि हे जे मावशांनी जे काढलेला हा असा टाकून दिला होता, तर हा तो ग्रास आहे. हा सुकून गेलाय तो ग्रास, म्हणजे ही नुकसान होती आहे. हा असं फेकल्यानंतर येत नाही आहे. आता बघा, हे असं थोडंसं माती उकरायची अशी, जास्त डीपली खड्डा पण नाही करायचा. आणि हा त्याच्यामध्ये लावायचा आणि माती वरून सोडायची. मग त्याला खाली मुळं पकडायला लागतं. आणि हा वरती टाकून दिला ना, हे बघा हा असा येतो आणि हा हवेने उडून जातो. हा वरती नाही टाकून द्यायचा. आणि कसं होतं, थोडंसं नाईलाजाने थोडंसं स्ट्रिक्टली बोलणं करावं लागतं त्यांच्याशी. पण स्ट्रिक्टली बोलणं केलं तर मग काम होतं. मग ते नाराज होतात आहे, पण त्यांच्या नाराजीशी आपल्याला काही घेणं देणं नाही, का तर नुकसान होते आहे ना. मित्रांनो,
की ग्राउंडवरती आल्यानंतर कमी स्टाफमध्ये जास्तीत जास्त कामं कशी करता येतील, डोकं कसं शांत ठेवता येते आणि कशा पद्धतीने तो दिवस आपल्याला हसत खेळत पुढे नेता येईल. तर थोडंसं होतं स्वभाव इकडे तिकडे, जरा नाराजी येते, थोडासा चिडचिडा स्वभाव होतो, पण कूल हा घेऊन जायचा. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मला इथे एनर्जी येते ते काकांमुळे येते, म्हणून मी काम करत राहतो. तर आता हा गवत झालेला आहे लावून, आणि आता हा व्हिडिओ जो बनवला आहे, ज्यांना कोणाला ग्राउंड कसं मेंटेन ठेवायचं आहे, कुठला ग्रास लावायचा आहे, कसं ग्रास काटायचं आहे, हे संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो. आणि मला होप आहे की ह्याचा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंटसुद्धा टाका. टेक केअर, बाय बाय.